नमस्कार. आज आपण गर्भवती स्त्रियांच्या महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल आज आपण बोलणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत. तो प्रश्न म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी का सिझेरियन, कोणते योग्य आहे किंवा कोणते चांगले आहे. जवळपास सर्वच गर्भवती महिला जेव्हा आमच्याकडे नाव नोंदणीसाठी पहिल्या महिन्यात येतात तेव्हा त्यांची पूर्ण तपासणी झाल्यावर त्यांचा एक नेहमीचा प्रश्न असतो, तो म्हणजे सर माझी नॉर्मल डिलिव्हरीच झाली पाहिजे किंवा माझे सिझेरियन टाळता येईल का. ह्या प्रश्नाचे उत्तर खरोखरच आम्हाला देणे, पहिल्या महिन्यातच देणे हे अवघड होऊन बसते. ज्या गोष्टी 9 महिन्यानंतर होणार असतात त्याचे आश्वासन आत्ताच देणे हे आमच्यासाठी खरोखरच कठीण काम होऊन बसते. खरे म्हटले तर नॉर्मल डिलिव्हरी व सिझेरियन हे दोघेही सुरक्षित असतात. मी डॉक्टर विकास गोरे, स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र व दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ, नाशिक, गेले 36 वर्षापासून नाशिकमध्ये सेवा देत आहे. नॉर्मल डिलिव्हरीचा जेव्हा पर्याय असतो, नॉर्मल डिलिव्हरी ही नॅचरल मार्गानेच होते व त्यामध्ये रिकव्हरी लवकर होते, कमी दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागते व रुग्ण लवकर कामावर रुजू होते. ज्या वेळेला सगळे वैद्यकीय मापदंड किंवा परिस्थिती नॉर्मल डिलिव्हरीसाठी अनुकूल असते तेव्हा आम्ही डॉक्टर नॉर्मल डिलिव्हरीलाच प्राधान्य देतो. पण क्वचित प्रसंगी किंवा कधीकधी आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला सिझेरियन करण्याची गरज भासते. तर कुठल्या आहेत ह्या कंडिशन, त्यामध्ये काही मोजक्याच सांगायच्या झाल्या तर ते म्हणजे आपण जेव्हा 9 महिन्यानंतर कुठलीही महिला, गर्भवती महिला प्रसूती वेदनेमध्ये येते किंवा ॲक्टिव्ह लेबरमध्ये येते व त्या प्रसूतीच्या प्रगतीमध्ये किंवा प्रसूती होत असताना त्यामध्ये जेव्हा बाळाचे ठोके अचानक कमी होतात किंवा ऑक्सिजनचे प्रमाण बाळाचे कमी होते, ज्याला आम्ही फिटल डिस्ट्रेस होतोय, त्यावेळेला आम्हाला सिझेरियनचा निर्णय हा इमर्जन्सी घ्यायला लागतो. त्याचबरोबर हे जेव्हा 9 तासाची जी ही प्रसूतीची जी प्रक्रिया असते यामध्ये बाळ खाली सरकण्याची किंवा पॅसेजमधनं खाली सरकण्याचा प्रोग्रेस हा कमी होत असतो व महत्त्वाचा एक कंडिशन सांगायची म्हणजे त्याला आम्ही सिपॅलोपेल्विक डिस्प्रोपोर्शन म्हणतो. ह्यामध्ये आम्हाला सिझेरियन करायला लागू शकते किंवा क्वचित प्रसंगी बाळाचा लाय म्हणजे ट्रान्सवर्स लाय असते, आडवे असणे किंवा ब्रीच प्रेझेंटेशन पायाळू असणे किंवा जुळी गर्भधारणा असणे किंवा आईचे रक्तदाब वाढल्यामुळे किंवा इतर वैद्यकीय गुंतागुंती असल्यामुळे सिझेरियन करण्याचा आम्हाला पर्याय निवडायला लागतो. तर हा त्यांच्यासाठी हा खरोखर कधीकधी सुरक्षिततेचा उपाय असतो. त्याचबरोबर अजून प्रश्न त्या महिलांच्या मनात असतात, ते म्हणजे सर एकदा सिझेरियन झाले म्हणजे माझी नॉर्मल डिलिव्हरी होईल का. तर होय, क्वचित प्रसंगी सगळे फेवरेबल फॅक्टर असल्यास आपले हॉस्पिटलमध्येच जर आपण डिलिव्हरी करणार असाल तर नॉर्मल डिलिव्हरीचे सुद्धा प्रयत्न केले जातात. त्याचबरोबर दुसरा प्रश्न हा अगदी प्रकर्षाने विचारतात, तो म्हणजे सर्वच डॉक्टर नेहमी सिझेरियनच करतात. तसे नाही आहे. आपण प्रसूतीचा निर्णय हा आई व बाळाची सुरक्षिततेला प्राधान्य देऊन हा घेतला जातो. त्यामध्ये डिलिव्हरी नॉर्मल झाली का सिझेरियनने झाली हे महत्त्वाचे नसून महत्त्वाचे हे आहे की आई व बाळ हे सुरक्षित आहे का नाही. आम्ही गेले 36 वर्ष सुरक्षित मातृत्वाची प्रवासात कार्यरत आहोत. गर्भधारणा व प्रसूतीच्या कुठल्याही माहितीसाठी आपण आम्हाला संपर्क साधू शकता. आमचे डॉक्टर विनीता गोरे, डॉक्टर विकास गोरे यांचे समर्थ साई मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल आहे. आपण गुगलवर सर्चमध्ये डॉक्टर विनीता गोरे टाईप केल्यास आमचा पत्ता आपल्याला मिळेल. आमचा फोन नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.